नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ डोंबे तुम्हा सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण होणाऱ्या मुंबई पेपरसाठी स्पेशल इम्पॉर्टंट लेक्चरची सिरीज सुरू केलेली आहे. मित्रांनो, आपण या अगोदर सिम्प्लिफिकेशन आणि घातांक या महत्वाच्या टॉपिकवर 2 लेक्चर टाकलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर पाहिलं नाही तर माझी सर्वांना विनंती आहे मित्रांनो, तुम्ही एकदा ते लेक्चर जाऊन पहा. तुम्हाला येणाऱ्या पेपरसाठी 100% फायदा होणार आहे. तर मित्रांनो, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तर तुम्ही जाऊन ते 2 लेक्चर पाहू शकता. तर बघा, आपण तिसरं लेक्चर घेऊन आलोय मित्रांनो, वयवारी. तर हे जे वयवारी आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती नसेल तर काही टेन्शन घेऊ नका. आपण सगळे ह्या धड्यातले महत्वाचे क्वेश्चन घेतलेले आहे. तर मित्रांनो बघा, बोर्डवर एक प्रश्न लिहिलेला आहे. हा प्रश्न 100% तुम्ही सोडवणार आहे. तर बघा काय दिले, राजच्या बहिणीचे वय राजच्या वयाच्या निम्मे आहे. काय म्हणते, राजच्या बहिणीचे वय राजच्या वयाच्या निम्मे आहे. राज आज 6 वर्षाचा आहे. जेव्हा राज 100 वर्षाचा असेल तेव्हा त्याच्या बहिणीचे वय किती असेल? आता बरेच लोक म्हणतील 6 वर्षाचा आहे, जेव्हा राज 100 वर्षाचा असेल तेव्हा त्याच्या बहिणीचं वय किती? बऱ्याच लोकांच्या डोक्यात एकच खटका सर, राजच्या बहिणीचं वय काय? राजच्या वयाच्या निम्म आहे, मग 100च्या निम्म 50 करते आणि गापदिशना म्हणते लय सोपं आहे बाबा, आहे का नाही? असं स्वतःला म्हणल. तर मला सांग, एवढं सोपं आहे का? त्यानं काय म्हणले जरा नीट लक्ष दे. बऱ्याच लोकांच्या डोक्यात 50 आला असेल तर मित्रा 50 उत्तर नाही. तर बघ, लक्ष दे, तूच नाही भले भले गणत्यात. तर बघ काय दिले, राजच्या बहिणीचं वय राजच्या वयाच्या निम्म आहे. राज आज 6 वर्षाचा आहे म्हणजे ते ना आजची गोष्ट करते. मग साधी गोष्ट आहे, आज राज 6 वर्षाचा आहे तर त्याची बहीण निम्मे म्हणते. मग 6च्या निम्म किती असते बाबा? 3 असते. 6च्या निम्म किती झालं? 3. तर त्या बहिणीचं आजचं वय आहे 3 वर्ष. मग पुढे जाऊन काय म्हणते, जेव्हा राज 100 वर्षाचा असेल तेव्हा त्याची बहीण किती वर्षाची होती? तर ही पहिली गोष्ट ते 100 वर्षाच्या नंतर सोडून देऊ आपण. आता पहिलं बघ, राज आज किती वयाचा आहे बाबा? 6 वर्षाचा आहे आणि त्याची बहीण 3. तर मला सांगा, ह्या दोघांच्या वयामधला फरक किती आहे? 3 वर्षाचा. तर मित्रा, तुला आज एक महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची, कोणत्याही 2 व्यक्ती घे, त्यांच्या वयामधला फरक जन्मल्यापासून मरेपर्यंत सारखं असतं. साधी गोष्ट आहे, आज राज 6 वर्षाचा आहे, त्याची बहीण 3 वर्षाची आहे, म्हणजे दोघांमध्ये 3चा फरक आहे. 10 वर्षानंतर काय होईल? राज 16 वर्षाचा होईल, त्याची बहीण 13 वर्षाची. फरक 3चाच आहे. मग साधी गोष्ट आहे, राज जेव्हा 100 वर्षाचा असणार तेव्हा 3चाच फरक असणार, बदल होणार नाही. तर 100ला 3 कमी म्हणजे काय असणार आहे? 97 वर्ष. तर राज जेव्हा 100 वर्षाचा असेल तेव्हा त्याची बहीण किती वर्षाची असेल बाबा? 97. ए फॉर अमरेंद्र बाहुबली. ठीक आहे. तर आता हा प्रश्न आहे. तर आता आपण काय करूया, थोडं जरा वयवारी बद्दल जाणून घेऊया. जसं मी आता बोललो तसं थोडं माहिती घेऊया, कारण हा प्रश्नामध्ये बऱ्याच लोकांच्या डोक्यात 50 आलतं. मग नेमकं वयवारीमध्ये काय लफडा असतो बघ, थोडं शॉर्ट मध्ये सांगतो, लक्ष दे. तुला वयवारीमध्ये फक्त 3 पॉईंट ध्यानात ठेवायचे. त्या पहिला, आत्ता जो सांगितला, कोणतेही 2 व्यक्ती घे, त्यांच्या वयामधला फरक मित्रा आयुष्यभर सारखा असतो, जन्मल्यापासून मरेपर्यंत सारखा. तू आणि तुझं वडील घे, समजा तुझं वय 20 वर्ष आहे आणि तुझ्या पप्पाचं वय 50 आहे, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 30चा. तर भावा आज 30चा आहे, 10 वर्षानंतर काय होईल? पप्पा 60 होतील, तू 30 होईल, पण मधला फरक 30च राहील. सेम तू आणि तुझ्या भावाचा विचार कर, तुझं 20 वर्ष आहे, भावाचं वय 25 वर्ष आहे, दोघांमध्ये आज 5 वर्षाचा फरक आहे. इथून मागे 10 वर्षापूर्वी पण बघ, तू 20चा 10 होईल, भाऊ 25चा 15 होईल, लेकिन फरक किती आहे? 5च आहे. तसंच आणखीन 10 वर्षानंतर बघ, तू 30चा होईल, तुझा भाऊ 35चा, मधला फरक आहे सारखा, म्हणजे एक गोष्ट फिट झाली. कोणत्याही 2 व्यक्तीच्या वयामधला फरक हा नेहमी सारखा असतो. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात राहील का? कोणत्याही 2 व्यक्तीच्या वयामधला फरक हा नेहमी सारखा असतो. नंबर 2, दुसरा पॉईंट बघ, जर त्यानं असं म्हणलं सरासरी, हा एक पॉईंट लय महत्वाचा आहे. त्यानं काय म्हणलं, 2 भावांच्या वयाची सरासरी 20 वर्ष. काय म्हणतंय? 2 भावांच्या वयाची सरासरी 20 वर्ष. बरेच कार्यकर्ते काय करतात, 2 भावांच्या वयाची बेरीज 20 वर्ष म्हणजे दोघं मिळून 20, असं म्हणलंय का त्यानं? सरासरीचा अर्थ मित्रा, हा पहिला भाव आहे
आणि हा दुसरा भाव आहे, सरासरी 20, याचा अर्थ दोघांना 20चं बनवलंय, म्हणजे हा पण 20चा आणि हाचा पण 20चा. सरासरी म्हणजे काय, सर्व संख्येची बेरीज करून भागिले 2 करतो. आता 2 आहे तर 2 न भागणार. ठीक आहे, 3 संख्या असते तर तिघांची बेरीज करून 3 न भागलं असतं. म्हणजे ह्याचं काहीतरी इथं वय असेल, ह्याचं इथं काहीतरी वय असेल, माहित नव्हतं आपल्याला किती आहे. पण दोघांची बेरीज करून त्याला 2 न भागल्यावर सरासरी 20 आला. ह्याचा अर्थ दोघाला 20-20चं बनवलंय. मग ह्यातनं तू काय ध्यानात ठेवायचं, दोन भावांच्या वयाची सरासरी 20 आहे, तर दोघांचं मिळून 20 दुनी 40 म्हणायचं. तेच जर म्हणलं असता 3 भावांच्या वयाची सरासरी 15 वर्षे, 3 भावांच्या वयाची सरासरी 15 वर्ष, ह्याचा अर्थ तिघं मिळून 15-15चं बनवलंय. ऍक्च्युअल मध्ये नाही. आता तिन्ही भाऊ 15 वर्षाचे असू शकतात का, सक्क भाव आहे ते. एक केस मध्ये होऊ शकते भावा, जर तिळ असेल तर. पण रेअर केस मध्ये, आता तुझ्या घरात 3 भाव आहे, तुम्ही विचार करा, तिघं मिळून 15 वर्षाचं आहे का हो, नाही. म्हणजे तिघांची बेरीज केली, त्याला 3 न कापलं तर सरासरी 15 बनली. याचा अर्थ प्रत्येकाला 15-15-15, तर तिघं मिळून 45. तर तू काय करायचं, जेव्हा त्यानं म्हणलं 4 भाव आहे ती आणि त्या चौघांच्या वयाची सरासरी 20 वर्ष, तर एकूण काय करणार, ही जी काय एकूण आहे त्या एकूण मध्ये 20 गुणिले फक्त 4 करायचं, डायरेक्ट 80 म्हणायचं. येते लक्षात, येते लक्षात. आता भावा हा विषय झाला. आणि तिसरा लय महत्वाचा पॉइंट आहे, जे आपल्याला सारखा सारखा लागणार आहे. तर तिसरा पॉइंट बघ, तिसरा पॉइंट काय आहे. आता त्यानं म्हणलं आई व मुलगा यांच्या वयाचं गुणोत्तर 3:5 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 4:6 होतं. तर आईचं वय काढा, मुलाचं वय काढा, किंवा आईचे 3 वर्षानंतरचे वय काढा. जेव्हा असं कधी दिलं जाईल मित्रा, तर काय ध्यानात ठेवणार आहे तो, जे काही नावं दिली ती डाव्या हाताला लिहून घ्यायची. आई, मुलगा, ठीक आहे, पप्पा, ठीक आहे, डॅड, जे काय असेल ते लिहून घ्यायचं. आणि त्यानं म्हणले आई व मुलगा यांच्या वयाचं गुणोत्तर 3:4 आहे. पूर्ण प्रश्नामध्ये काळ मेन्शन केला नाही, तर समजून जायचं ते आजची गोष्ट करतात. म्हणजे जे काय गुणोत्तर असेल ते आज लिहायचं. मग आता वर्षानंतर म्हणलंय, तर वर्षानंतर म्हणल्यावर पुढे जातो. मग वर्षानंतर म्हणलं की आजपासून पुढे जायचं. मग त्यांचं नंतर काय गुणोत्तर दिलं ते दे. सुरुवातीला काय म्हणलं, आई व मुलगा यांच्या वयाचं गुणोत्तर 3:4 आहे. मग ते कधीचं माहित नाही, मग समजून जायचं ते आजचं आहे. मग आईच्या समोर आईचं गुणोत्तर लिहायचं आणि मुलाच्या समोर मुलाचं गुणोत्तर लिहायचं. वर्षानंतर म्हणलं की पुढे जा, आईच्या समोर आईचं गुणोत्तर, वडिलाच्या समोर मुलाच्या समोर मुलाचं गुणोत्तर. वर्षापूर्वी म्हणलं असतं तर वर्षापूर्वी म्हणलं की काय करायचं, मागे जायचं, आईच्या समोर आईचं गुणोत्तर आणि मुलाच्या समोर मुलाचं गुणोत्तर. हे 3 पॉईंट मित्रा ध्यानात ठेव. हे 3 पॉईंट जर जमले तर तुला अख्ख्या वयवारीमध्ये कुठंच टेन्शन नाही. अख्ख्या वयवारीमध्ये काय कुठंच टेन्शन नाही. मग आता बघ, एक 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 प्रश्न आपण बघूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे बाबा, पिंपरी चिंचवड मध्ये विचारलाय, एकदम बोगस क्वेश्चन आहे. काय दिले बघ त्यानं, वडील आणि मुलगी यांच्या वयाचं गुणोत्तर 5:3 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 72 आहे. तर वडिलांचं वय किती. आता बऱ्याच लोकांनी उत्तर तोंडी सांगितलं असणार आहे. तर बघ काय म्हणलंय, हे वडील आहे ती आणि मुलगी त्यांचीच आहे भावा, ठीक आहे, आणि त्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर 5:3 आहे. आता त्यानं काय म्हणले, आता गुणोत्तर म्हणल्यावर 5:3, मग वडील कधी 5 वर्षाचा असते का, विचार करून सांग. 5 वर्षाचा पोरगा बनू शकते का, सॉरी वडील बनू शकते का, पोरगा असू शकते, वडील असू शकतोय का. 5 वर्षाचा भावा, तुम्ही फक्त खेळ बारका असताना तुम्ही खेळत असाल ते तसलं डॉक्टर डॉक्टर आहे का नाही, गल्लीतली 4 लेकरं गोळा करायचं, तू पप्पा बन, मी मम्मी बनते, आहे का नाही, तू लेकरू बन, बारक्या चिल्ल्या पिल्ल्याला करायचं, आणि तुमचं ते बाजार फिजार तू दुनिया सगळी चाललेली असते, ठीक आहे, तेव्हा होऊ शकतं. रिअल लाईफ मध्ये नाही. तर काय करायचं, 5:3 याचा अर्थ 5च्या पट्टीत आहे, 3च्या पट्टीत आहे, ठीक आहे. मग 5 म्हणजे 50, तर 3 म्हणजे 30 असणार आहे. पण त्यानं काय बोलले, पुढे जाऊन त्यांच्या वयाची बेरीज दिले 72 वर्ष. जेव्हा कधी बेरीज म्हणलं तर ह्या दोघांची बेरीज करायची, फरक दिला तर फरक घ्यायचा. मग बेरीज म्हणलंय, मग हे 5 आहे आणि हे 3 आहे, तर हे 5 नसून 5 भाग म्हणायचं. आजपासून गुणोत्तराला काय करायचं, भागात बोलायचं. 5 भाग आणि 3 भाग, तेच पुस्तकात XY Z लिहिलं जातं. आजपासून आपण Xच्या नादी लागायचं नाही. Xच्या नादी लागल्यामुळे सगळे लफडे झाले बाबा, ठीक आहे. आजपासून X बंद, Xच्या अलीकडे बरंच आहे ना, A to Z मधलं उचल, Xच पाहिजे तुला. बघ, मग हे 5 भाग आणि 3 भाग दोघांची बेरीज कर, 8 भाग झालं. आणि ह्या 8 भागाची किंमत त्यानं सांगितले 72 वर्ष. मग 8 भागाला जर 72 असेल दादा, तर एका भागाला किती असणार, 9 असणार. एका भागाला किती असणार आहे, 9 असणार. मग झालं, एका भागाला 9. तर त्यानं काय विचारले, तर वडिलांचं वय किती, वडील इथं येते, मग एका भागाला 9,
तर 5 भागाला डायरेक्ट बोलतो ना आपण 8 जणांमध्ये 72 रुपये वाटल्यात तर एक जणाला किती आलं असतं 9 पैसे तर समजायचं कॅल्क्युलेशन लय सोपं असते त्यासारखं सोपं काही नाही कारण तुला माहिती आहे पैसे म्हणल्यावर तू तासूनच बसतो बरोबर आहे का मग बघ आता मग काय झालं 8 भागाला 72 तर एका भागाला किती आलं 9 आलं वडिलांचं वय 5 भाग आहे 9 5 किती झालं 45 वर्ष तर वडिलांचं वय किती झालं 45 मुलगीचं विचारलं असतं एका भागाला 9 तर 3 भागाला 9 त्रिक 27 मग इथं 45 कुठं आहे डी डी फॉर दिलजले ओके नेक्स्ट आता सेम तसंच आहे दोघा जागी तिघ दिलेत रवी राजू व संजू यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 5:2:3 आहे आता ही रवी राजू राजू माहित आहे का ती राजू नाही वय राजू प्यार ना करियो खरं नाही ठीक आहे मग तिथलाच आहे ते राजू आणि संजू संजू माहित आहे का नाही हा मग रवी राजू संजू ह्या दोघांच्या तिघांच्या वयाचं गुणोत्तर दिले 5:2:6 आणि पुढे जाऊन म्हणते त्यांच्या वयाची बेरीज 143 आहे तर संजूचं वय विचारले संजू बघ मग बेरीज म्हणले की बेरीज करायची 6 2 8 आणि 5 किती असते 13 मग या 13 भागाचीच किंमत त्याने दिलेली आहे 143 मग असं समजायचं 13 जणांमध्ये 143 वाटायचे तर एक जणाला किती तर तू काय करतो 143 भागिले 13 करतो 13 1 13 राहिला 1 13 1 मग 11 असतं का तर एका भागाची किंमत किती आली मित्रा 11 मग त्यांनी काय विचारले संजूचे वय किती संजय कुठं आहे हो गीत आहे मग एका भागाला 11 तर 6 भागाला किती होईल 11 संग 66 वर्षे तर ही जी संजू डॉन आहे ना त्याचं वय किती आहे वास्तव मधलं नाही ठीक आहे तर 66 वर्षे मग इथं कुठं आहे परत डी फॉर देवसेना नेक्स्ट सीमा आणि संजना यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 3:7 आहे म्हणले आणि पुढे जाऊन काय म्हणते त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 80 आहे तर 4 वर्षापूर्वी संजनाचं वय किती काय लोड घ्यायचं नाही आत्ता सांगितलंय वर्षापूर्वी वर्षानंतर असा जेव्हा कधी काय प्रश्न दिलं तर डायरेक्ट नाव एका खाली एक मांडायचे वर्षानंतर म्हणले की आजपासून पुढे जायचं वर्षापूर्वी म्हणले की आजपासून मागे जायचं ठीक आहे पुढं मागायचं म्हण ना पुढं मागे बघ मग नाव सीमा आणि दुसरी संजना काय नाव ऐकून खुश होत्याल बावड्या ठीक आहे ताई म्हणायचं सीमा ताई संजना ताई हा मग यांच्या वयाचं गुणोत्तर दिले 3:6 आता मगाशीच म्हणलं होतं जर काय नाही दिलं तर आज समजायचं पण या प्रश्नामध्ये डायरेक्ट मेन्शन केलंय काही टेन्शन नाही पळत जायचं आणि पुढं कुठं तरी वर्षापूर्वी किंवा वर्षानंतर असं दिले का बघायचं वर्षापूर्वी मग वर्षापूर्वी म्हणले की आज इथं लिहायचं आणि सीमाच्या समोर सीमाचं गुणोत्तर संजनाच्या समोर संजनाचं गुणोत्तर मग काय दिले बाबा 3:7 पुढं काय म्हणले तर 4 वर्षापूर्वी संजनाचं वय किती वर्षापूर्वी म्हणले की मागे यायचं मग बावड्या एवढ्यावर तू उत्तर काढू शकत नाही त्यासाठी तुला काहीतरी माहिती द्यायची असते आणि त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 80 मग या दोघींच्या वयाची बेरीज 80 दोघींची बेरीज म्हणले की हे दोघं जोडायची 3 आणि 7 काय असते आणि आता सांगितले हे गुणोत्तर आहे म्हणजे भागात आहे मग 10 भागाची किंमत 80 वर्ष तर एका भागाला किती दाद्या एका भागाला किती 10 ला 80 तर एका भागाला 8 मग कुणाच विचारलंय संजनाचं 4 वर्षापूर्वी मग 4 वर्षापूर्वी डायरेक्ट इथं खड्डा आहे खड्ड्यात जातो का संजनाकडे नाही मग आधी आजचं काढून घ्यायचं एका भागाला 8 तर 7 भागाचं 8 7 किती झालं 56 वर्ष जर मला सांगा संजना आज जर 56 वर्षाचे तर 4 वर्षापूर्वी किती असेल साधी गोष्ट आहे जी व्यक्ती आज 56 वर्षाचे 4 वर्षापूर्वी गेले की 56 मधनं 4 गेल्यावर किती असते 52 वर्ष तर 4 वर्षापूर्वी संजना 52 वर्ष सीमा विचारले असते तर 8 त्रिक 24 मधनं 4 गेलं 20 साल असतं मग त्यांनी काय विचारले संजनाचं वय परत डी फॉर दबंग ठीक आहे पुढे आता बघा सीता गीता बबिता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहे आणखी 2 वर्षानंतर परत मगाशासारखं आले वर्षानंतर वर्षापूर्वी म्हणलं की नाव एका खाली एक मांडून घ्यायची पहिलं नावाकडे जा सीता गीताबाई बबिता मॅडम ठीक आहे
यांच्या आजच्या वयाचे वर्षानंतर म्हणलंय प्रश्नामध्ये, म्हणून आज इथं जागेवर लिहू शकतो या. मग आजच्या वयाचं गुणोत्तर दिलंय 2 असं 3 असं 4. ठीक आहे. आणि त्यांची बेरीज सुद्धा दिली असेल. कधी दिले? 2 वर्षानंतर बेरीज दिले. मग असू दे, बेरीज पुढे दिले, आज दिले असते तर आज दिले असते, पण काय लोड घेऊ नको. मग ते काय म्हणलंय, 2 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती झाली बाबा? 69 झाली. म्हणजे हिथं सीताबाईचं काहीतरी वय असेल, गीताबाईचं आणि बबिता मॅडमचं, ह्या तिघांचं मिळून किती असणार आहे बाबा? 69 वर्ष आहे. तर त्याने विचारलंय काय, तर सीताचे 3 वर्षापूर्वीचे वय काढा. आजचं काढ म्हणजे 3 वर्षापूर्वीचं निघते बाबा. आजचं तरी काढावं लागेल. म्हणजे इथलं मग एक काम कर, आजपासून परत एक दुसरी गोष्ट ध्यानात ठेवायची, जिकडं गुणोत्तर तिकडं त्यांची बेरीज पाहिजे. असं नाही चालणार, तिकडं बेरीज आहे इकडं गुणोत्तर आहे. मग एक तर काय करायचं असतंय, त्या बेरजेला इकडं आणायचं असतंय, नाहीतर ह्या गुणोत्तराला तिकडं न्यायचं. सोपं कोणचं असेल रे भाऊ? एक जणाला इकडं ओढणं सोपं आहे का 3 जणांनी तिकडं जाणं? तूच सांग. काय जण गल्लीतली टोकार म्हणतेले, सर 3 जण जाऊन आम्ही त्यांना चेचतो. बाई तसला विषय करायचा नाही. चांगलं व्हाय की नाही, आपल्याला पोलीस बिलीस व्हायचं असते, अधिकारी व्हायचंय, तर असलं काम चाललंय का? नाही, असलं काम चांगलं नाही. तर मग काय करशील, जो एकटा आहे त्याला मागं घ्या इकडं. मग काय करणार, मग साधी गोष्ट आहे, 2 वर्षानंतर हिथं सीताचं काहीतरी वय असणार, गीताचं असणार आणि बबिताचं, तिघांचं मिळून 69. मग 2 वर्षापूर्वी हिथं ये आणि हिथनं 2 वर्षापूर्वी म्हणलं इकडं जाणार तू. मग 2 वर्षापूर्वी काय झालं असेल? 2 वर्षापूर्वी काय झालं असेल? तर साधा विषय, हे 2 न कमी, हे 2 न कमी, हे 2 न कमी, तिघं मिळून काय होईल? 6 वर्ष कमी होईल. मग काय करायचं? साधा विषय, 2 वर्षापूर्वी म्हणलं हिथनं इकडून नंतर पण तिकडून वर्षापूर्वी असतं. मग काय करशील, जेव्हा एक जणासाठी 2 तर तिघांचं मिळून 6 डायरेक्ट कमी करायचं. ठीक आहे. मग 63 ला 6 कमी, सॉरी 69 ला 6 कमी काय असते? 63 वर्षे. मग आज त्या तिघांच्या वयाचं गुणोत्तर दिले, आजची आपण बेरीज काढून घेतली. मग बघ, 4 आणि 3 7 आणि 2 9. आणि ही आलेली जी काही किंमत असते भावा, ही कायम ह्या संख्येला भाग जाणारी असते. मग 9 भागाला 63, तर 1 भागाला किती? परत स्वतःला विचारायचं, 9 जणाला 63 वाटायचे, तर 1 जणाला किती? 7. मग एका भागाची किंमत 7 वर्ष. त्यानं कुणाचं विचारलंय? सीताचं 3 वर्षापूर्वीचं. आधी आजचं काढ, सीता हित आहे. मग मला माहित झालं एका भागाला 7 आहे, तर 2 भागाचं किती झालं? 7 दुनी 14 वर्ष. मग मला सांग, सीता आज जर 14 वर्षाची असेल, तर 3 वर्षापूर्वी कितीची असेल भावड्या? 3 वर्षापूर्वी किती? मग ये इथनं 3 कट कर, 14 मधनं 3 गेल्यावर किती असते? 11 वर्ष. तर सीताचं 3 वर्षापूर्वी 11 वर्ष. बी फॉर बाहुबली. ओके. नेक्स्ट, 4 वर्षापूर्वी रमेश व सुरेश यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि 5 वर्षानंतर बेरीज दिले, तर त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर काढा. काय लोड घ्यायचं नाही, आजच्या दोघांची वया काढायची आणि त्यांचं गुणोत्तर काढायचं. बघ, लक्ष दे, लय सोपं आहे भावा. परत वर्षापूर्वी वर्षानंतर म्हणले, गुणोत्तर खापा खापा लिहून घ्यायची. कसं? खाफा खाफा. तर बघ, कोण दिले? रमेश बाबू आणि सुरेश दादा. ठीक आहे. यांच्या वयाचं गुणोत्तर 4:3 होते, पण कधी? 4 वर्षापूर्वी. वर्षापूर्वी म्हणले की इथं आज लिहिलं की बाबा ह्यांना कापून मागे जावं लागते, म्हणून वर्षापूर्वी म्हणले की आज कायम पुढे लिहायचं. मग 4 वर्षापूर्वी इथून मागं आला आणि 4 वर्षापूर्वी एवढं लिहित बसायला, नुसतं 4 लिहिलं तरी चालते. 4 वर्षापूर्वी सुरेश व रमेश, पहिलं रमेशचं नाव आहे, त्यांच्या वयाचं गुणोत्तर 4:3. रमेशच्या समोर रमेशचं गुणोत्तर आणि सुरेशच्या समोर सुरेशचं पाहिजे. मग 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज म्हटलंय, मग हितनं नसते बाबा, हितनं असते. मग 5 वर्षानंतर ह्या दोघांच्या वयाची बेरीज त्यांनी दिलेली आहे 60 वर्ष. मग मगाच्या सारखं झालं रे दाद्या. कसं? बघ, हिथं रमेश भाऊचं काहीतरी वय असेल, सुरेश दादाचं काहीतरी वय असेल, मग हे दोघं मिळून 60 असणार आहेत. बरोबर आहे का? मग तुला मी आता थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं, जिकडं गुणोत्तर तिकडं आम्हाला बेरीज पाहिजे. मग काय करशील? साधी गोष्ट आहे, इथं आज आहे, हिकडं आणि हिकडं. मग हिकडं किती दिले? 4 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर. मग आजपासनं 4 वर्षापूर्वी 5 वर्षानंतर हे टोटल गॅप किती झाला? इकडं 4 आणि इकडं 5.
मागे 4 पुढं 5 टोटल किती झाले 9. मग तेच आहे. मग इथून इथपर्यंत 9 आहे. मग मागाशी सांगितलं हितनं हिथं यायसाठी मला 9 वर्ष मागे यावं लागेल. हितनं हिथं यायला 9. असं का करायलोय? इकडं बेरीज आहे आणि इकडं गुणोत्तर आहे. मग आत्ताच सांगितलं जिकडं गुणोत्तर तिकडं बेरीज. मग ह्या बेरजेला मागं घेऊन ये. मग एक जणाचं 9 दुसऱ्याचं 9 दोघं मिळून 18 वर्ष कमी करू का? मग भावा 60 ला 18 कमी म्हणजे किती असते? 42 वर्ष. झालं. मग काय झाले त्याने 4 आणि 3 किती असते? 7 भाग. बेरीज का केली तर आलेली बेरीज आहे म्हणून दोघांची बेरीज केली. मग 7 भागाला 42 तर एका भागाला किती झालं असतं दाद्या? 7 संघ. किती संघ? 7 संघ. मग 7 भागाला 42 तर एका भागाची किंमत 6. तर त्यानं विचारलंय काय त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर. त्यासाठी तुला ह्यांची आजची वय काढावं लागतील. मग डायरेक्ट इथं जाता येत नाही म्हणून ही आलेली किमती इथं टाकून दे. एका भागाला 6 तर 4 भागाला किती झालं असतं? 6 चोक 24 वर्ष. आणि इथं एका भागाला 6 तर 3 भागाला 18 वर्ष. झालं. इथून माग 4 आला तर इकडून जाताना 4 पुढे जाशील. 24 आणि 4 किती असते भावा? 28. आणि 18 आणि 4 किती असतं या? 22. मग जेवढं कटतंय तेवढं काटून टाकूया. तर बघ इथं आणि वर खाली 2 न कटतंय. बे 14 बे 11 तर त्या दोघांचं गुणोत्तर काय झालं? आता त्यानं त्यांच्या म्हणले. त्यांच्या म्हणजे काय? आता ऑप्शन मध्ये भाऊ लय गंमत असते. 14 ना 11 ना 11 आणि 14. पहिलं नाव कोणाचं आहे? रमेश भाऊचं. तर रमेशचं पहिलं वय येणार 14 आणि नंतर येणार 11. त्यामुळे 14 11 असं. जर सुरेश आणि रमेशचं म्हणलं असतं तर सुरेशची किंमत पहिली आणि मग रमेशची. मग 11 14 आलं असतं. तर त्यानं म्हणल्याप्रमाणे पहिलं र आणि नंतर सु रसू 14 11. ठीक आहे. मी तर काय आलं? बी फॉर बजरंग बली की जय. नेक्स्ट. राजू आणि संजू यांच्या वयाचं गुणोत्तर 3:4 आहे आणि त्यांच्या वयाचा गुणाकार 108 आहे. तर राजूचं आजचं वय किती असं म्हणलेलं आहे? तर बघायचं आहे पुढे. बघ राजू आणि संजू. संजू त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय 3:4. जेव्हा गुणाकार म्हणशील येड्याच्या बारात डायरेक्ट असं करशील 3 चोक 12. आता बोलले सर तुम्ही बेरीज असेल तर बेरीज करा, फरक असेल तर फरक घ्या, तर गुणाकार असेल तर गुणाकार करा. गुणाकार केल्यावर काय लफडा होतो बघ? 3 चोक 12. मग 12 भागाची किंमत 108 तर एका भागाची किंमत 9. मग इथं 27 होईल आणि इथं 36. काय वाटतंय 27 आणि 36 चा गुणाकार 108 येतो का? लांबडा लचक घेतोय भावा. मग असं काय चालणार नाही. मग काय करायचं? जेव्हा कधी इथं गुणाकार हा शब्द येईल तेव्हा ह्यांना काहीतरी मानायचं. काय करायचं? काहीतरी मानायचं. एक्सच्या नादी लागायचं नाही. मग काहीतरी मग के फॉर काही. के फॉर काही. बघ मग 3K आणि 4K. मग ह्या दोघांचा गुणाकार दिलाय. मग गुणाकार तर गुणाकार. मग गुणाकार करताना काय करशील? 3 चोक 12 आणि K गुणिले K. K चा वर्ग. मग 108. आपल्याला K ची किंमत काढायची बाबा. मग 12K वर्गाची किंमत 108 आहे. तर K वर्गाची किंमत काय होईल? 108 भागिले 12. हे डायरेक्ट करायचं असते. कुतत नाही बसायचं. असल्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी टाइम नाही घालवायचा. 12 एक 12 12 9 म्हणजे काय झालं? K वर्गाची किंमत 9 आहे पण मला K पाहिजे. मग K वर्गचा K करणे म्हणजे वर्गमूळ घेणे. मग हे जर वर्गमूळ K तर हे जर वर्गमूळ किती? मग K ची किंमत 3 आली. मग त्यानं काय विचारलंय? राजूचं आजचं वय. मग हा सगळा कार्यक्रम आजचाच आहे भावा. वर्षानंतर वर्षापूर्वी असं काही दिलेलंच नाही. मग झालं. राजा हित आहे. मग K ची किंमत 3 आहे. मग ह्या दोघांच्या मध्ये गुणाकार आहे म्हणजे ते 4 गुणिले 3 चारित्रिकम किती असते? 12 वर्ष. जर त्यानं सॉरी त्याने कुणाचं विचारलंय भावा? बरं चला ठीक आहे. संजूचं काढलं आपण. राजूचं विचारलं असतं तर मग K च्या जागी 3 आणि K ची किंमत 3च आहे आणि इथलं 3 गुणिले 3 3 त्रिक काय असतंय? 9 वर्षे. मग त्यानं विचारलं होतं राजूचं. मी काढलं संजूचं. असते होत असते पण ऑप्शन मध्ये जरा व्यवस्थित वाचून करायचं. ठीक आहे. मग राजूचे आजचे वय किती? राजू आज 9 वर्षाचा आहे भावा. संजू बघ की 12 9 108 म्हणजे सोडवलेलं बरोबर आहे. मग त्यानं राजूचं वय विचारलंय. मग राजूचं वय किती आलं भावा? 9 वर्ष. मग इथं राजाचं 9 कुठं दिसतंय? ए फॉर आशिक. बनाया तुमने. नेक्स्ट. आई
आणि मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयातील फरक 25 वर्ष आहे. फरक फिट कर डोक्यात. आई आणि मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयातील फरक 25 वर्ष आहे व 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 9:4 असेल तर 5 वर्षापूर्वी आईचं वय किती? परत तेच आहे, आई मुलगा आणि ते वर्ष फरक नंतर तसं आलं तर काय सांगितलं, जे काय नावं दिली पहिल्या कुठल्या हाताला लिहून घ्यायची? कुठल्या? डाव्या म्हण डाव्या. काय जण काहीतरी वेगळंच म्हणल्यात. म्हणायचं असलं मन पण मनातल्या मनात. ठीक आहे, बघ मग. आई आणि तिचाच मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयातील फरक 25 वर्ष होता. मी तुला काय बोललो र, कोणतेही दोन व्यक्ती घे, त्यांच्या वयातला फरक जन्मल्यापासून मरेपर्यंत सारखा असतो. म्हणजे 5 वर्षापूर्वी जर त्यांच्या वयामध्ये 25 वर्षाचा फरक असेल तर आज कितीचा असणार? 25चा. अजून 10 वर्षानंतर 25चा, अजून 50 वर्षानंतर 25चा. फक्त जिथं पाहिजे दोघातलं, दोघं पण, नाहीतर लपडा होईल. मग कसं काय 25 आहे ना? पण जन्मल्यापासून मरेपर्यंत दोघांच्या वयातला फरक किती असणार आहे? 25. मग हे डोक्यात ठेवायचं. आई आणि मुलगा ह्या दोघांचा 5 वर्षापूर्वी 25चा फरक होता, म्हणजे आज सुद्धा कितीचा आहे? 25चा आहे. मग 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय. मग आता वर्षापूर्वी जायची गरज नाही, इथं आज लिही. आणि त्यानं सरळ सांगितले 5 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर दिले 9:4. म्हणजे आय 9 भाग आणि पोरगा 4 भाग आहे. आणि 5 वर्षापूर्वीच्या वयातला फरक 25 आहे. मग इथं जर त्या दोघांच्या मधला फरक 25चा असेल तर आज सुद्धा 25चा आणि इथं सुद्धा 25चा. मग मी डायरेक्ट म्हणतो 9 आणि 4 ह्या दोघांमध्ये फरक आहे किती भागाचा? 5 भागाचा. आणि त्यानं स्वतः काय सांगितलंय? 25 सांगितलंय. कसं कळलं? 5 वर्षापूर्वी 25, आज 25, अजून 50 वर्षानंतर पण 25च. मग डायरेक्ट 5 भागाला डायरेक्ट काय लिहिणार तू? 25 वर्षे. मग 5 भागाला 25 तरी एका भागाला किती असते? 5. मग एका भागाला 5 वर्ष आलं दाद्या. मग त्यानं काय विचारले? तर आईचं वय किती? कधीच? 5 वर्षापूर्वीच. काय लोड घेऊ नको, कायम आपण आजचं काढूया. मग 1 भागाला 5 तर इथं 9 भागाला किती झालं? 9 5 45 वर्ष. मग ती मुलाची आई 5 वर्षानंतर 45ची. आज कितीची असतात? 5 माग सरक 40. पण त्यानं विचारताना काय विचारले? 5 वर्षापूर्वी म्हणले. म्हणजे इथनं तुला माग जायचं आहे. मग 5 वर्षापूर्वी जर त्याची मम्मी काय लिहिले? वर्षापूर्वी. पूर्वी कुठल्या मध्ये? वर्षापूर्वी. हा, मग आज ज्या व्यक्तीचं वय 40 आहे तर 5 वर्षापूर्वी किती असणार आहे बाबा? 40 मधनं पण 5 कापायचं, 35 वर्ष. तर त्याची मम्मी आज किती वर्षाची भावा? 35 वर्षाचे. मग कुठं आहे? 5 वर्षापूर्वी 35. बी फॉर बजरंग बली की जय. मित्रांनो, जे काही आपण वयवारीतले क्वेश्चन बघतोय ते सगळ्यात महत्वाचे प्रश्न चालू आहेत. तर मला सगळ्यांना परत एकदा विनंती करायची, तू मित्रा शेवटपर्यंत व्हिडिओ बघ. तू मुंबईच्या पेपरला जायचं आणि डायरेक्ट हे झालेले प्रश्न छानपैकी करायचे आणि पेपरला जाऊन भेटायचं. आणि मला परत कमेंट मध्ये येऊन सांग की बाबा काय झालं, काय वाटलं तुला. 100% पेपरला फायदा होणार दादा. वयवारीचे एकदम महत्वाचे क्वेश्चन चालू आहे ते. आणि अजून एक महत्वाची सूचना सांगतोय मी, ज्या लोकांनी ऑलरेडी आपण सिम्प्लिफिकेशन आणि घातांक नावाचे 2 धडे घेतलेले आहेत, जर तुम्ही पाहिले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही जावा आणि ते लेक्चर पहा. तुम्हाला 100% पेपरमध्ये फायदा होणार. आणि तुम्हाला जर वाटलं ते जे काही लेक्चर चालू आहे ती जे काही लेक्चर बघितले तू त्याची PDF पाहिजे असेल तर तू काय करायचं? आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रा, मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर. ह्या चॅनलवर जायचं, चॅनलला जॉईन कर. तुला तिथं जे काही PDF आहे ह्या धड्याची पण आणि ह्याच्या अगोदरचे जे काही चॅप्टर झाले ती त्याची पण PDF अवेलेबल आहे. ती तू डाउनलोड करून तुला काही स्क्रीनशॉट काढायची गरज नाही. ठीक आहे, तर बघ लक्ष दे. आता पुढच्या प्रश्नावर या. काय दिले? 6 वर्षापूर्वी वडील व मुलगा यांच्या वयातील फरक. आता परत फरकाचा विषय भावा. ठीक आहे, 6 वर्षापूर्वी वडील व मुलगा यांच्या वयातील फरक 28 वर्षे म्हणतंय. आणि 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 12:5 होईल. तर 6 वर्षापूर्वीचे
वडिलांचं वय किती? मला सांग, हे ज्या अगोदरचा जो काही प्रश्न झाला आणि हा दोन्ही एकच आहे ती भावा, एकसारखा आहे ती का नाही? एकसारखा आहे ती ना. मग ह्याचं जे काही उत्तर आहे ना भावा, ते कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. हे उत्तर काय ते सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपण पुढचा प्रश्न बघूया. 3 व्यक्तींच्या सरासरी हा शब्द आलाय भावा, आणि सरासरी म्हणल्यावर तुला मी सांगितलंय काय करायचं, लक्ष दे आता. मग 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष असल्यास त्यांच्या वयाचं गुणोत्तर 2:3:7 आहे. त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचं वय किती? आता माग पुढं वर्षानंतर वर्षापूर्वी असं काय म्हणलंय का? जेव्हा असं काय म्हणत नाही तेव्हा डायरेक्ट जे काय कार्यक्रम डायरेक्ट चालू करायचा. 3 व्यक्ती आहे ती असं समज, हा पहिला व्यक्ती, हा दुसरा व्यक्ती आणि हा तिसरा व्यक्ती. मग हे जे काही 3 व्यक्ती आहेत त्यांच्या वयाची सरासरी 24 वर्षे म्हणते. मग झालं, आणि पुढे जाऊन गुणोत्तर पण दिलेला आहे 2:3:7. मग आत्ताच काय सांगितलं, जर 3 भावांच्या वयाची सरासरी 20 वर्ष म्हणलं तर तुला काय सांगितलं, प्रत्येकाला 20-20 बनवलंय तर 20-60 वर्ष येणार आहे. तसंच इथं त्या तिघांच्या वयाची सरासरी धडधडीत दिलेली आहे 24 वर्ष, ऑलरेडी गुणोत्तर दिलेला आहे. मग ह्याचा अर्थ तुला काय सांगितलं, तिघांच्या वयाची जी काही बेरीज असेल किंवा एकूण असेल, एक जणाला 24 तर तिघांना 24 गुणिले 3 किती असते भावा? 72 वर्ष. किती असते? 72 वर्ष. मग चल, 7 आणि 3 10 2 किती झालं? 12 भागाची किंमत 72 वर्ष. परत सांगायला हे 72 कुठनं आलं? त्यानं सरळ सरळ सांगितलेलं तिघांच्या वयाची सरासरी 24 आहे. मग एक जणाचं 24 तर तिघांचं मिळून किती होईल? 24 24 24 24 त्रिक 72. समजतंय? ह्या सरासरीचा माणसांचा गुणाकार करायचा. सरासरी 24 आहे, माणसं 4 असतील तर 24 गुणिले 4. सरासरी 20 आहे, माणसं 5 तर 20 100. डायरेक्ट तुला टोटल भेटणार, एकूण जी काही त्यांची वय असेल ती भेटणार. मग चला, 12 भागाला 72 तर एका भागाला किती भावा? 12 संगी, सॉरी 12 संघ. संगी म्हणल्यावर तिकडे संगी सॉरी संघ 12 संघ. ठीक आहे. मग एका भागाला किती झालं? 6 वर्ष. मग त्यानं म्हणले सर्वात लहान व्यक्तीचं वय किती? सर्वात लहान. मग ह्यात सर्वात लहान कोण दिसते? 2 दिसते भावा. मग तुला माहित झाले एका भागाला 6 तर 2 भागाला काय असते? 6 दुनी 12 वर्ष. तर सर्वात जे काय बारका शेंडफळ म्हणतात त्याला आपल्या गावाकडे, आहे का नाही? तर ती जी शेंडफळ आहे त्याचं वय किती? 12 वर्ष. मग इथं कुठं आहे भावा? सी ऑप्शन, सी फॉर चंद्रमुखी. एकाच मित्रांनो मला कमेंट मध्ये सांगितलं सी फॉर चंद्रमुखी म्हणा, म्हणून त्याच्यासाठी सी फॉर चंद्रमुखी. पण कुठल्या मुखाच्या नादी नको लागू बाबा, आता फक्त एकच आपलं ध्येय, ओनली वरती. ठीक आहे, नाहीतर मुखाच्या नादात भाऊ बघ मग काय होईल. परत सेम तसंच काहीतरी दिलेलं आहे बघ. 4 भावंडांच्या वयाची सरासरी 14 वर्ष असून त्यांची वये अनुक्रमे 2 3 4 5 आहे. तर या प्रमाणात असं म्हणले तर सर्वात मोठ्या भावाचं 2 वर्षानंतर. आता डायरेक्ट लहानाचं विचारलेलं, आता इथं मोठ्याचं विचारले 2 वर्षानंतर. 1 मिनिटात उत्तर काढ आणि मला सांग बघ काय दिले. 4 भाव आहे ती, असं समज हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. आणि ह्या 4 भावांच्या वयाचे गुणोत्तर दिले 2 3 4 5 आणि त्यांची सरासरी दिली 14. मग तुला आता सांगितलं सरासरी 14 येते, अशी चौघच नाही ती. मग 14 चोक किती असते? 56 वर्ष. ठीक आहे. मग त्या चौघांच्या वयाची बेरीज 56 आहे. मग चल 5 आणि 4 9 3 12 आणि 2 इथं परत 14 झाले. मग 14 भागाला परत, मग माझं काय म्हणणं आहे, हे 56च्या ऐवजी 14 गुणिले 4 दिलं तरी चालते. कळलं ना? सरासरी 14 आहे आणि असे चौघ नाहीत तर टोटल काय होईल? 14 गुणिले 4. मग 14 भागाला 4 आहे तर एका भागाला काय होईल दाद्या? हे गुणाकारातलं 14 भागाकारात जाऊन कटल, म्हणजे ह्या 14ला आपण 14 डायरेक्ट कापू शकतो. मग एका भागाची किंमत डायरेक्ट 4 येईल का नाही? ज्याला अशी कापाकापी पसंत नाही त्यानं इज्जत मध्ये करायचं. म्हणजे काय करायचं? 14 चोक 56, इथं 56 लिहायचे. मग हे जे 14 भाग बरोबर 56 आलेलं असतं, तू काय करणार? एका भागाला जाताना खाली जाऊन कापणार त्याला. मग एका भागाला 56 भागिले 14. मग 14 की 14 14 चोंक 56. मग एका भागाला 4 आलं. मग त्यानं कोणाचं विचारलंय? मोठ्या भावाचं 2 वर्षानंतर. ते 2 वर्षानंतर नंतर बघू, आधी आजचं तर काढ. मग एका भागाला 4, ह्यात सगळ्यात मोठा टोनगा कोण आहे? 5 आहे. मग 5 चोक किती झालं?
20 वर्ष. आणि हे सगळा कार्यक्रम आजचा असतो भावा. हा सगळा कधीचा कार्यक्रम आहे? आजचा. मग जर ज्या व्यक्तीचं वय आज 20 वर्षे तर 2 वर्षानंतर किती असेल? मग झालं की 20 मध्ये 2 टाकायचं, डायरेक्ट काय होणार? 22 वर्ष. जर समजा म्हणलं असतं 4 वर्षापूर्वी 20 मधनं 4 कापलं असतं 16 वर्ष. एकदा आजचं वय विचारलं त्यानं कधीच पण विचारू दे, आपण सेकंदात काढणार. ठीक आहे. मग 20 आणि 2 22. आणि त्यानं काय विचारले? मोठ्या भावाचं वय किती? 22 आलेलं आहे. सी फॉर कट्टाप्पा. परत रमेश आणि सुरेश यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते. रमेशचं आजचं वय 17 वर्ष असल्यास 3 वर्षानंतर त्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर किती? भाऊ अतिशय सोपा प्रश्न आहे, लक्ष दे. बघ काय म्हणलंय त्यानं. रमेश वर्षानंतर वर्षापूर्वी म्हणले की नावं एका खाली एक लिहायची. ठीक आहे. बघ मग रमेश आणि सुरेश का सूर्या? भाऊ तुझा लंगूट यार असेल तर सूर्या म्हणायचं, नाही तर सुरेश भाऊ, सुरेश दादा म्हणायचं, आहे की नाही? संस्कार म्हणतात त्याला. बघ मग रमेश सुरेश यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते. 5 वर्षापूर्वीच्या म्हणले आणि तुला आता सांगितलं वर्षापूर्वी म्हणल्यावर काय करायचं? आज पुढं लिहायचं. मग वर्षापूर्वी, मग 5 वर्षापूर्वी, मग 5 वर्षापूर्वी काय सांगितले? त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले 3:4. पुढे जाऊन म्हणले जर रमेशचं 3 वर्षानंतरचं वय 17 आहे. ठीक आहे. रमेशचे सॉरी जर रमेशचे आजचे वय 17 आहे आणि 3 वर्षानंतर मग आपल्याला काय विचारले? दोघांच्या वयाचं गुणोत्तर विचारलं. ठीक आहे. प्रश्न नीट वाचला नाही तुम्ही, तसं करू नका, इज्जत मध्ये वाचा, नाहीतर पळापळ होईल. मग बघ रमेशचं आजचं वय दिले 17, मग ही रमेश आहे आणि आज डायरेक्ट 17 वर्ष आहे. मग भावा जेव्हा त्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर विचारले त्यासाठी 3 वर्षानंतर दोघांची वय माहित पाहिजे ती. मग त्यासाठी आपल्याला सुरेशचं पण वय माहित पाहिजे, नुसतं रमेशचं माहित असून चालणार नाही. मग ते कसं काढायचं? त्यासाठी तर एवढी लपडी केली. बघ मग ज्या माणसाचं आज वय 17 वर्षे तर 5 वर्षापूर्वी म्हणले इथनं मागं जायचं. मग 5 वर्षापूर्वी त्या बावड्याचं वय किती असणार आहे? 5 वर्षापूर्वी किती वय असणार आहे? 17 मधनं 5 काप, किती झालं? 12 वर्ष. म्हणजे थोडक्यात काय, रमेश 5 वर्षापूर्वी 3 भागाचा आहे आणि त्याचं 12 वर्ष. मग 3 भागाला जर 12 असेल तर एका भागाला किती म्हणतो भावा? 4. किंवा 3 न कुणाला गुणल्यावर 12 येतं? 3 चोक. मग हे जी पण चोक करायची, 4 चोक किती असते? 16 वर्ष. आधी आजचं काढून घे. ज्या माणसाचा आज 16 आहे तर हितनं पुढे जाताना नंतर होईल, मागे येताना पूर्वी. मग 16 मध्ये 5 टाक, किती झालं बाबा? 21 वर्ष. मग तुझ्या सुरेशचा आज 21 आहे आणि रमेशचं 17 आहे. त्यानं म्हणले 3 वर्षानंतर. मग 3 वर्षानंतर म्हणल्यावर परत पुढे जा. 3 वर्षानंतर त्यांचं हे जर 17 तर 17 मध्ये 3 टाकल्यावर किती होईल? 20 वर्षे. 21 मध्ये 3 टाकलं की झालं 24 वर्षे. आणि आता त्यांचं गुणोत्तर काढायचंय भावा. लगेच कापाकापी चालू करायचं. चल कितीने कटते? 4 न 4 पंचे 4 संघ. यांचं गुणोत्तर झालं 5×6. 5×6 त्याला आपण असं पण लिहितोया. आता त्यांचं म्हणले नाव कुणाचं पहिलं दिलंच नाही. मग समजून घ्यायचं पहिलं नाव ह्या गणितात रमेशचं आहे तर गुणोत्तरात पहिला आकडा रमेशचा 5 आणि नंतर सुरेशचा 6. 5×6 6×5 दोन्ही देणार. तर तुला काय करायचंय? पहिलं नाव रमेशचं आहे त्यामुळे 5×6 हे तुझं उत्तर आहे. आणि 5×6 डी फॉर दिलबर. नेक्स्ट प्रियंका व दीपिका यांच्या वयाची बेरीज 34 वर्ष आहे आणि प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे तर त्यांचे वय काढा. आता हे प्रश्न भाऊ काय करतात पोरं? ऑप्शन वरनं सोडायचं, 1 नंबर ऑप्शन वरनं जायचं. दोघांच्या वयाची बेरीज 34 म्हणते, सगळीकडे 34 आहे का बघूया. इथं 34 आहे पण हे दोघं म्हणून लय डेंजर होत्यात. कापून टाक खाप दिसना. कसं कापायचं? खाप दिसना. परत यापैकी नाही म्हणले दम काढ जरा. इथं दोघं मिळून 34 आहे आणि इथं पण 34 आहे. मग त्यानं काय म्हणले? प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठे. कोण मोठे? प्रिया मोठे, प्रिया. आणि इथं भाऊ प्रिया दीपूपेक्षा लहान आहे. मग हे पण कटलं. उत्तर काय आलं? ए फॉर अलिफ लेला. 14 मध्ये भावा 6 मोठं व्हायला लागले ना. मग 14 मध्ये 6 टाकलं. आणि कोण मोठा आहे?
प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठे, प्रियांका मोठे, मग इथंच मोठे, ऑप्शन कुठला आला? ए. नेक्स्ट प्रश्न बघ, मुलगा, आई व वडील यांची आजची वये अनुक्रमे 10, 30 आणि 40 वर्षे आहेत, तर आणखी नजीकच्या किती वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3, 7, 9 होईल म्हणले? बघ भावा, आता काय सांगितलं त्यानं? हे मुलगा वर्षानंतर बोललोय म्हणल्यावर एका खाली एक गप लिहायचं, गप गुणानं. मुलगा, आई आणि त्या मुलाचे पप्पा, डॅडी म्हणू शकतो, ठीक आहे. आणि काहीच नाही म्हणजे आजचं दिलेलं आहे त्यानं दडदडीत प्रश्न दिले ना, आजची वये अनुक्रमे म्हणजे पोऱ्या 10 वर्षाचा आहे, त्याची मम्मी आहे 30 वर्षाची आहे आणि पप्पा 40 वर्षाचा आहे. पोरग्या 10, पप्पा 40. पप्पा पोलीस भरती करत होता म्हणून लेट झाले लगेच, ठीक आहे. म्हणून तू जरा लवकर भरती हो, पुढची गाणी लवकर वाचतात मग, ठीक आहे. बघ पुढं मग काय झालं, आणखी नजीकच्या किती वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3, 7, 9 होईल? आणखी नजीकच्या किती वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3, 7, 9 होईल? चला आता डायरेक्ट याला ऑप्शन वरून जा. तसं KXY मानून होते पण ते फालतू मध्ये टाइम खाते, त्याच्या आधी लागायचं नाही, सरळ ऑप्शन टाकायचं खापाखप. चल समजा इथं 10 असतं, बघ कसं मी ऑप्शन कटवते. तर आणखी 10 वर्षानंतर काय होते बघ, आज त्याचा मुलगा 10 वर्षाचा आहे, तर आणखी 10 वर्षानंतर 10 मध्ये 10 टाकलं किती होतंय र? 20. फक्त डोक्यात ठेव, इथं जे काय येईल, कारण ह्याला कापल्यानंतर 3 आले म्हणजे 3 न ह्याला भाग गेला पाहिजे, 3 न 20 ला भाग जातोय का? मग तो ऑप्शन आहे का नाही बाबा, एका झटक्यात खास दिशेनं कापून टाकायचा, कसा खास. नेक्स्ट असं समज तिथं 5 वर्षानंतर असतं, किती? 5 वर्ष, हे पण कापून टाकतो ना, आहे का नाही. नजीकच्या 5 वर्षानंतर जर तो विषय असता त्यांच्या वयाचं गुणोत्तर, आपण समजूया इथं 5 आहे, मग 10 मध्ये 5 टाकल्यावर किती येते? 15. 3 न 15 ला भाग जातोय म्हणजे पुढे जाऊया, 30 आणि 5 किती झालं? 35. बाबा 35 ला सुद्धा 7 न भाग जातोय, कारण ह्याला कापल्यावर येतं तर ह्यानं घ्यायला कापायचं असते. मग 40 मध्ये 5 टाकलं 45 आणि भावा बरोबर कार्यक्रम व्हायला लागलाय. मग आता तू ह्यांना कापून बघ, 5 न काप, 5 त्रिक 15, 5 7 35, 5 9 45, 3 7 9, 3 7 9. कार्यक्रम कसा झालाय? तारारारा तारारा, तारारा नाही तारारारा, म्हणजे जुळलाय विषय. मग बरोबर आहे. असं कुठं झालं? बी फॉर बाहुबली, ठीक आहे. नेक्स्ट, 2 बहिणींच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 4, 5 आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 6, 7 होईल, तर लहान बहिणीचं आजचं वय किती? भाऊ ह्याच्यासारखं सोपं काय नाही, XYZ नादी लागायचं नाही, के फॉर काही पण मानायचं नाही. बघ आता लक्ष दे, काय करशील? 2 बहिणी आहेत त्या, आता 2 बहिणीची नावं नाही दिली, कारण नावं नाही दिलं तुला करमत नाही ना भावा, आहे की नाही. मग आपण काय करायचं, सरळ 2 बहिणी आहे ना, त्यातली मोठी बहीण कुठली पण म्हण, एक पहिली बहीण आणि दुसरी बहीण आहे. आणि काय म्हणले, आजच्या वयाचं गुणोत्तर, आज लगेच म्हणायची गडबड करायचं नाही, पुढे जायचं आणि वर्षानंतर किंवा वर्षापूर्वी काय शब्द दिलाय बघायचा, पळत 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 पुढे गेला आणि वर्षानंतर म्हणले म्हणून डायरेक्ट इथं आज लिहून टाकायचं. झालं. त्या दोघींच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले 4, 5 आणि 8 वर्षानंतर म्हणले भाऊ, 8 वर्षानंतर. मग 8 वर्षानंतर काय झाले, त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 6, 7. त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय आहे? 6, 7. तर लहान बहिणीचं आजचं वय किती म्हणते? लहान बहिणीचं आजचं वय किती? मग एक काम करूया, आता ह्याच्यासारखं सोपं काहीच नाही, जरा थोडं ऑब्झर्वेशन करायचं, निहाळणे, निरीक्षण करणे असं मराठीत म्हणतात, आणि तुला ते खूप छान पैकी जमतं, मला ते पण माहित आहे. बघ, एक बहीण आज 4 भागायचे, मध्ये 8 वर्ष निघून गेले, किती भागाचे बनले? 6. म्हणजे किती न वाढले? 2 न. सेम खाली तसं झाले का बघ. परत दुसरी बहीण 5 भागाचे, 8 वर्ष निघून गेल्यावर 7 भागाचे झाले, म्हणजे मला एक गोष्ट कळली, हितला आणि हितला फरक सारखा आहे, आणि तो फरक कितीचा आहे?
2चा मग मी डायरेक्ट म्हणतो सारखा पाहिजे, सारखा नसेल तर करून घ्यायचा. तो कसा करायचा पुढच्या प्रश्नाचा बघायचा आहे. त्यासाठी तुला व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे. तेव्हा कळणार हा प्रश्न कसा सोडवायचा. आजपर्यंत तू एक्सच्या नादी लागला भावा, आजपासून एक्सचा विषय क्लोज. बघ 4चं 7 6 झाले, 2 भाग वाढल्यात, खाली पण 2 भाग वाढल्यात, म्हणजे कळलं की 2 भाग वाढलं म्हणजे 8 वर्ष वाढतात. मग 2 भागाची किंमत 8 वर्ष आहे. मग 2 भागाला जर 8 असेल तर एका भागाला किती असते? 2 जणात 8, असं समज 2 जणात 8 एकर आहे, तर एकाच्या वाट्याला किती येणार? 4. तुला एकर म्हणल्यावर बरोबर कळते आहे ना, फुकून परत एन्जॉय. 2 भागाला 8 वर्ष, तर एका भागाला किती आले बाबा? 4 वर्ष. ठीक आहे. मग एका भागाला किती आलं? 4 वर्ष. मग त्यानं काय म्हणले, तर लहान बहिणीचं आजचं वय किती? जरा आज इथं ह्या दोघात लहान कोण असेल? 4 भागवाली का 5 भागवाली? तेवढं तर कळतं ना, लहान मोठं छोट. चला एका भागाला 4 आहे, मग इथं 4 भाग आहे ती, तर 4 चौकीत झालं 16 वर्ष. तर जी सर्वात लहान बहीण आहे तिचं आजचं वय किती आहे बाबा? 16 वर्ष. कुठं आहे बाबा 16? कुठं तर दिसायले ना, 4 नंबरचा ऑप्शन आलाय बाबा इथं. ठीक आहे. आता डी फी नाही, गप 4 दिले, गप 4 नंबरचा ऑप्शन 16. ठीक आहे. म्हणजे डी फॉर दिलजेले. आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 10:3 आहे. 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 7:3 झालंय, तर मुलाचं आजचं वय किती? बघ लक्ष दे. परत मागाय सांगितल्यासारखं इथं आई आणि तिचाच मुलगा, छान गोंडस. ठीक आहे. आणि त्यांचं आजचं गुणोत्तर दिले. फक्त पुढं प्रश्नात काय दिले बघायचं, वर्षानंतर म्हणले. वर्षानंतर म्हणल्यावर आज सरळ इथं लिहून टाकायचं हे आज. मग त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले 10:3 मध्ये 9 वर्ष निघून गेले. मग जसे 9 वर्ष निघून गेले तर त्यांच्या वयाचं गुणोत्तर बनले 7:3. आता मागाशी म्हणलं होतं तसं इथं झालंय का बघायचं. काय बघायचं? फरक. आज आय किती भागाचे? 10. मध्ये 9 वर्ष निघून गेले, मध्ये किती वर्ष दिले त्याकडे लक्ष देऊ नको. आज आय 10 भागाचे, 9 वर्ष निघून गेले होते, किती भागाचे झाले? 7 भागाचे झाले. मग मला सांग 10चं 7 झाले, कितीनं वाढले? 3. वाढले का? नाही. आता वाढले कमी नको बघायला, आपण फरक बोलूया आहे की नाही. मग तुला सांगतो काय लफडा आहे. मग हे 10चं 7 झाले, कितीचा फरक आहे? 3चा. खाली फरकच नाही भावा. मग मागाच्या सारखं इथं होईना. मग मी तुला काय बोललो, एक तर फरक सारखा पाहिजे, आणि फरक सारखा नसेल अजिबात घाबरायचं नाही, रडायचं तर अजिबात नाही. मग काय करायचं, एक फक्त छोटस काम करायचं. ते छोटस काम केले की डायरेक्ट फरक सारखा होतो. मग काम काय? लक्ष दे. जेव्हा फरक सारखा नाही तेव्हा काय करायचं, ह्या दोघांच्या मधला फरक घ्यायचा. 7 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? 4. आणि ह्या आलेल्या फरकाने ह्याला गुणायचं डायरेक्ट दोघाला. 10 चोक 40 आणि 4 त्रिकम 12. काय केलं, 10 आणि 7 मध्ये 3चा फरक आहे, 3 आणि 3 मध्ये 0चा फरक आहे. फरक सारखा नाही. मग फरक सारखा नसतो तेव्हा काय करायचं, इकडं जायचं, इकडचा फरक काढायचा, इकडं गुणायचं, आणि इकडचा फरक घ्यायचा आणि इकडच्या फरकानं तिकडं गुणायचं. मग इथं काय होईल, 7 7 49 आणि 7 त्रिक 21. आणि आता चेक कर, डोळे उघडून बघ नीट, तुला फरक सारखा दिसल. 40 40 49 कितीनं वाढले? 9. 12 21 झालं, कितीनं वाढले? 9. असं केले भाऊ कायम फरक सारखा होतो. मग काम झालेलं आहे. 40 49 किंवा 12 21 बघायची सुद्धा गरज नाही, डोळं झाकून लिहत जा, फरक सारखाच येणार. मग मला कळलं, काय कळलं, 9 भाग वाढले की डायरेक्ट 9 वर्ष होत्यात. मग 9 भागाला 9 तर एका भागाला किती आहे रे दाद्या? मग 9 ला 9 तर 1 ला 1. 9 जणात 9 एकर तर 1 जणाला 1च एकर ना. एकर म्हणल्यावर तू आता इसरत नसतो बाबा. मग एका भागाची किंमत 1 आहे. मग त्यानं काय विचारलंय, लहान तर मुलाचं वय किती म्हणते आजचं, मुलगा इथं आहे. मग एका भागाला 1 आहे, तर 12 भागाला 12 1 12 वर्ष. तर तो पिल्लू आज 12 वर्ष, त्या मम्मीचा पिल्लू किती वर्षाचा आहे? 12 वर्ष. पिल्लू म्हणल्या तुला तुझं आठवण, तर तुझं पिल्लू झोपलंय आता. ठीक आहे. उद्या सकाळी उठत. तर एका भागाला काय झालं, सॉरी त्या मुलाचं वय किती झालं? 12 वर्ष. कारण एका भागाला 1 तर 12 भागाला 12 1 12. नाही तर 12 कुठे दिसतंय? पहिलं 1 नंबरचं. 1 म्हणजे ए, आणि ए म्हणजे अमरेंद्र. नेक्स्ट
वडील आणि मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर 5:1 होतं म्हणतंय आणि 5 वर्षानंतर आता बाबू वर्षापूर्वी वर्षानंतर दिले देऊन दी काय द्यायची कार्यक्रम सेम आहे अजिबात पॅटर्न बदलायचं नाही सेम टू सेम सोडवायचं लक्ष दे कसं सोडवायचं ते बघ काय म्हणले वडील आणि मुलगा वडील आणि मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर 5:1 आहे वर्षापूर्वी म्हणले की आज पुढे लिहायचं तुला मगाशी सांगितलंय 5 वर्षापूर्वी नुसतं 5 लिहितो आता 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 5:1 आहे आणि वर्षानंतर म्हणल्यावर जे काय करायचं ते आजपासून करायचं आजपासून आता पुढे जायचंय मग 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर परत 5:2 झालेला आहे मग विषय काय झाला 5 वर्षापूर्वी 5:1 5 वर्षानंतर काहीतरी लिहि बाबा परत म्हणणार हे कसं काय असं झाले वर्षापूर्वी आणि वर्षानंतर ठीक आहे मग चला मग साधी गोष्ट आहे मागाशी फक्त इथं दिलं होतं किंवा पुढे दिलं होतं लोड घेऊ नको आता हिथनं तिकडं बघायचं 5चं 5 जसंच्या तसं आहे 1 आणि 2 मध्ये 1चा फरक आहे वर 0चा फरक आहे खाली 1चा आहे सारखा नाही मग काय करणार सारखा करून घ्यायचा कसा घ्यायचा बघ मागाच्या सारखाच प्रश्न आहे की 5 वर्ष माग आणि 5 वर्ष पुढं माग पुढं किती झालं 5 वर्षापूर्वी आजपासून मग हिथून हिथपर्यंत 5 आणि 5 10 वर्षाचा फरक झाला बाबा ठीक आहे हे 5 आणि इकडं 5 10 झालं मग काय करशील इकडचा फरक घेतला किती हे काय करे 3 मग 3 ने इकडं ओनायचं 3 5 15 आणि 3 1 3 इथं कितीचा फरक आहे 4 4 ने तिकडं गुण 4 5 20 आणि 4 2 8 आणि आता तू फरक बघूच नको सारखाच येणार पाहिजे तर चेक कर 15चं 20 झाले कितीने वाढले 5 3 8 झाले 50 म्हणजे काय कळलं तुला मध्ये 5 भाग वाढल्यात आणि हे 5 भाग कुणामुळे इकडं 5 आणि इकडं 5 10 वर्षामुळं मग 5 भागाची किंमत 10 वर्ष तर एका भागाची किंमत किती येणार दाद्या 2 वर्ष येणार बरोबर आहे का मग एका भागाला 2 वर्ष तर त्यानं काय विचारले मुलाचं आजचं वय किती मग मुलाचं आजचं वय मुलगा आज इथं आहे खड्डा मग खड्ड्यात घेऊन जाणार का पोक तिकडं नो मग तिथं यासाठी एकतर मागणं पुढं ये नाहीतर पुढणं माग ये मागणं पुढं पुढणं माग कुठं पण जायला लागते मग एका भागाला 2 तर इकडं 5 वर्षापूर्वी पोरग 3 भागाचं होतं मग आपण याला काय करूया एका भागाला 2 तर 3 भागाला 3 दुनी 6 वर्ष असतं मग इथं 6 तर इथं 6 मध्ये 5 टाकल्यावर किती 11 वर्ष एखादा म्हणला सर मला पुढणं येऊन दावा ये पळत ये एका भागाला 2 तर 8 दुनी 16 मग 5 वर्षानंतर जी पोरग 16च आहे आम्ही 12च ऐकलं होतं 16चं नवीन आहे मार्केटमध्ये ठीक आहे एका भागाला 2 तर 8 भागाला 16 मग आज माग येताना 5 वर्ष यावं लागल 16 मधनं 5 गेल्यावर किती आलं 11 तर त्या मुलाचं आजचं वय किती आहे बाबा 11 वर्ष आणि 11 वर्ष कुठं दिसतं या 3 म्हणजे सी आणि सी म्हणजे चल हवाने दे आता जो सोडवला सेम तसाच क्वेश्चन आहे बघ काय दिले 10 वर्षापूर्वी आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 7:1 होते 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 2:1 होईल तर आईचे आजचे वय किती म्हणते तर बघ दाद्या परत ठरल्याप्रमाणे इथं आई आणि तिची मुलगी आता पप्पा असतात तर पप्पाची परी म्हणलं असतात आईची परी असते का मला एवढंच माहित आहे काय पप्पाची परी आणि आईचं हेलिकॉप्टर ठीक आहे हा आता मम्मी नाही मग आईची हा मग 10 वर्षापूर्वी म्हणले म्हणजे इथं आज लिहायचं मग नेटले रे हा 10 वर्षापूर्वी मग काय झालं 10 वर्षापूर्वी आई व मुलीच्या वयाचं गुणोत्तर 7:1 आहे आणि परत म्हणतंय 10 वर्षानंतर म्हणजे इथनं पुढे जायचंय मग 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 2:1 आहे 2:1 तर आईचं आजचं वय किती मला काय म्हणायचंय भावा हा सेम प्रश्न मगाच्या सारखा आहे का नाही मग तू सोडवायला पाहिजे का नाही
ठीक आहे, सोडवायला काय आता सोडवून झालेलाच आहे. तर तू काय कर, 7 आणि यांचा फरक घे, इकडून तिकडे गुण, तिकडून इकडे गुण, आणि जे काय उत्तर येते ते कमेंट मध्ये सांग. ठीक आहे, झालेला प्रश्न आहे भाऊ. परत एकदा रिपीट कर. 100% येणार, जे काही उत्तर येईल ते मला कमेंट मध्ये सांगायचंय. नेक्स्ट परत बघ काय दिले. 10 वर्षापूर्वी मुलगा वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर परत 1:2 होईल. तर 7 तर त्यांच्या बाबा हे 7 चुकून आले. तर त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती म्हणते. ठीक आहे, हा पण प्रश्न सेम आहे. 10 वर्षापूर्वी, परत काय म्हणले 5 वर्षानंतर. ठीक आहे, हे 7 कटकर, बाकीचा प्रश्न एकदम बरोबर आहे. आणि तुला जे काय उत्तर येते फक्त काय करणार आहे, तू सोडवावं लागते. काय बघा, काय जर म्हणले नुसतं कटाळ करते, सगळं आम्ही सोडवायचं, तू काय करतो भाऊ. इतकं सोडवले, मला असं वाटलं कळलं असेल म्हणून. नाही काय हरकत, बघ आपण सोडू. लक्ष दे, काय झालं. मुलगा आणि वडील आहे. हे मुलगा आणि वडील. आता परत घडलं, आईचं हेलिकॉप्टर असते. आता इथं पप्पा आले, असू द्या, पप्पाचा बाप आहे. तर काय झालं, 10 वर्षापूर्वी म्हणले, म्हणजे इथं आज 10 वर्षापूर्वी त्यांच्या गुणोत्तर वयाचं किती आहे बाबा, 1:5 आहे. आणि 5 वर्षानंतर म्हणले, म्हणजे इथून पुढे जायचं. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल. तर त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर, म्हणजे आजची वय काढायला लागतील. परत बघ, 1 ला 1 आहे म्हणजे फरक 0च आहे. खाली 3चा गॅप आहे म्हणजे फरक सारखा नाही. मग फरक सारखा नाही म्हणल्यावर काय करायचं तुला सांगितलेलं आहे. तर बघ, ह्या दोघांमध्ये 1चा फरक आहे. 1 इकडे गुणायचं, 1 गुणिले 1, नाहीतर म्हणशील 1 गुणिले 1 11. 11 करून बस तिथंच. आणि इकडं 5 1 5. परत 1 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे, 4चा. त्याने इकडे गुणायचं, 4 1 4 आणि 4 2 8. मग बघ बाबा, 1चं 4 झाले, कितीनं वाढले, 3नं. खाली पण 3नच वाढत असते, 5 8. असं केलं ना भावड्या, डायरेक्ट फरक सारखा असतोय. मग मला कळलं 3 भाग वाढले. कुणामुळं वाढले, इकडं 10 आणि इकडं 5. हे झालं 3 भागाला 15 वर्ष. मग एका भागाला किती येईल, 3 5 किती झालं, 3 5. मग झालं, काय विचारले, आजचं गुणोत्तर काढायचं आहे. मग चला इकडे ये, आपण इकडून जाऊया, मागणं पुढे जाऊया. मग नवीन किमतीकडे लक्ष दिलं, चुकून जुनीला हात घालचे. नवीन किंमत इथे एका भागाला 5, तर इथं काय होईल, 5 1 5 वर्ष. आणि इकडं 5 5 25 वर्ष. मग आता आपल्याला आज जायचंय. मग 5 मध्ये 10 टाक, कारण इथनं पुढे जाताना मध्ये 10 येते ना. 5 मध्ये 10 टाकलं की झालं 15 वर्ष. आणि इकडं 25 मध्ये 10 टाकलं 35 वर्ष. तर मुलगा आणि वडील यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आले 35 आणि 15 आणि 35. ठीक आहे, मग आता काय करशील, त्यांचं गुणोत्तर विचारलेलं आहे. मग लगेच कापाकापी चालू करायची. काप, 5 त्रिक आणि 5 7. तर त्यांचं गुणोत्तर किती आलं. आता मुलगा आणि वडील म्हणलं असतं, मुलगा आणि वडील म्हणलं असतं तर 3 7 झालं असतं. पण वडील आणि मुलगा म्हणलं असतं तर 7 असतील. मग त्यानं पहिलं त्यांचं म्हणलंय, मग त्यांचं म्हणजे पहिलं नाव मुलाचं आहे. तर तुझं उत्तर बाबा 3 7च लिहायचं. 7 3 असलं तरी सुद्धा. याचं परत उत्तर काय आलंय बाबा, 4 नंबर ऑप्शन डी. डी फॉर दिलबर दिलबर दिलबर. ठीक आहे बावड्या, तुला आजचं लेक्चर कसं वाटलं. तर आज आपण वयवारी नावाचं धडा घेतलेला आहे, खूप महत्वाचा आहे. आणि तुला जे काय मी आता महत्वाचं जे सांगितलं स्पेशली हे, तर 1 आणि 1 गणित महत्वाचं आहे. तर तू छानपैकी त्याची प्रॅक्टिस कर. सगळ्यात महत्वाचं, तुला अजून आपण काहीतरी प्रश्न देतो जेणेकरून तू पण घरी जाऊन सोडवशील. तर बघ, हे सगळं तुला होमवर्क मध्ये जरा थोडं जे काही प्रश्नांची उत्तर येतील ते मला कमेंट मध्ये सांग. आणि तुला सांगितले त्या दिवशी आपण बोललोय, होमवर्कलाच आपण नाव दिले चॅलेंज आहे. ठीक आहे, हे पण होमवर्क आहे, हा पण होमवर्क. ठीक आहे, तर हे तुला होमवर्क आहेत. तर ही जी काही गणित दिले तुला आता 2-4, ते तू घरी जाऊन सोडव. दुसरा विषय, 2 मिनिटं. दुसरा विषय, हे जे काय आज आपण शिकलो मित्रा, त्याची जर तुला पीडीएफ पाहिजे असेल तर तू काय कर, टेलिग्राम चॅनल जॉईन कर. मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर ह्या चॅनलवर गेला की तुम्हाला आजच्या लेक्चरची पीडीएफ भेटून जाईल. ठीक आहे,
आणि जर तुम्हाला माझ्या शॉर्ट ट्रिक पाहिजे असतील मित्रांनो, इन्स्टा सोमनाथ डोंबे या नावानं आहे, सर्च कर, तुला तिथं एकदम भन्नाट पैकी शॉर्टकट बघायला भेटतील. ठीक आहे. आणि आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो, मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आजचं लेक्चर जर आवडलं असेल तर तुम्ही काय करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.